म्हणजे केवळ शृंगारिकच लावण्या आहेत असं नाही, भक्ती रसपूर्ण सुद्धा. आणि मी मगाशी म्हटलं त्याच्याप्रमाणे गवळण हा सुद्धा लावणीचा प्रकार आहे. पूर्वीचे जे शाहीर होते किंवा गाणारे जे होते ना, पोवाडे गाणारे, ते त्यांच्यामध्ये चढाओढ लागायची आणि ते असं म्हणायचे की आता मी गातो, आता मी गातो, अशी त्यांच्यामध्ये चढाओढ लागायची. आणि त्याच्यानंतर ते म्हणायचे की आम्ही शब्द लावत जातो, एका पुढे एक आम्ही शब्द लावत जातो. हे लावत जाणं जे आहे, त्या लावत जाण्यातून झालं लावणं आणि त्याच्यातून झाली ती लावण. असं डॉक्टर रानडेंनी जे संशोधन केलंय त्याच्यामध्ये लावणीचा विषय सांगून ठेवला. आणि लावणीमध्ये ढोलकी हे का आलं ह्याचंही कारण सांगून जातो पुढे, की महाराष्ट्र हे मध्यराष्ट्र आहे, त्याच्यामुळे दक्षिणेकडचा मृदुंग आणि उत्तरेकडचा ढोलक याचा संगम झाला आणि आमच्याकडे झाली ढोलकी. म्हणून लावणी आणि ढोलकी यांचा संबंध महाराष्ट्रामध्ये आला.